सध्या आपल्या कानावरती एक शब्द सातत्याने पडतो आहे आणि तो म्हणजे एक्झिट पोल। भारतातल्या निवडणुकांचे सर्व टप्पे पार पडलेले आहेत आणि सध्या लोक एक्झिट पोल बघायला लागलेले आहेत। ह्या एक्झिट पोलमधून नेमकं काय समजतं तर येणारं सरकार हे कुठल्या पक्षाचं असेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत वगैरे वगैरे। परंतु हे एक्झिट पोल नेमकं कसे काढले जातात, एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय किंवा एक्झिट पोलला वैधानिक अशा स्वरूपाची मान्यता आहे का, या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आता एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय याची जर व्याख्या आपण करत बसलो तर आपल्याला असं दिसेल की एक्झिट पोल म्हणजे साधारणपणे निवडणुका झाल्यानंतर अंदाज व्यक्त केला जातो की कोणाचं सरकार येणार आहे किंवा कोणाच्या किती जागा निवडून येणार आहेत। तसं पाहिलं तर आपण एखाद्या मंदिराच्या पारावरती बसून देखील आपण हा एक्झिट पोल देऊ शकतो आणि ते देतातही। गावातले जर आपण साधारण लोक जरी बघितले ज्यांना एक्झिट पोल या नावाची स्पेलिंग देखील येत नसेल किंवा त्याला ते माहिती नसेल, असेही लोक अंदाज व्यक्त करतात आणि आपल्या मतदारसंघामधून नेमकं कोण निवडून येणार आहे आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे हे देखील हे लोक पारावर बसल्या बसल्या सांगतात। अर्थातच याला आपण एक्झिट पोल म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये, परंतु एक्झिट पोल ज्या कंपन्या काढतात किंवा ज्या काही एजन्सी आहेत त्या एजन्सी ज्या एक्झिट पोल काढतात त्या याच्यापेक्षा काही वेगळं असतं असं नाही। तर एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय तर याची व्याख्या करत असताना निवडणूक आयोगाने भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या 126A मध्ये एक्झिट पोलची व्याख्या दिलेली आहे। या एक्झिट पोलच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की नेमकं एक्झिट पोल म्हणजे काय। या व्याख्येमध्ये निवडणूक आयोगाने किंवा या लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये असं म्हटलेलं आहे, एक्झिट पोल म्हणजे एखाद्या निवडणुकीत मतदारांनी कसे मतदान केले किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा निवडणुकीतील उमेदवाराच्या ओळखीबाबत सर्व मतदारांनी कशी कामगिरी केली याचा आदर करणारे सर्वेक्षण म्हणजे एक्झिट पोल। आता ही जी व्याख्या आहे ही व्याख्या भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या 1951 मध्ये देण्यात आलेली आहे। अर्थातच याच्यामध्ये 126A मध्ये एक्झिट पोल म्हणजे काय, एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसं करावं, ते केव्हा पब्लिश करावेत आणि त्याची नियमावली काय आहे, या सगळ्या बाबी या 126A मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि ते नियम बघूनच आपल्याला एक्झिट पोल द्यावे लागतात। आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की पहिला टप्पा संपल्यानंतर एक्झिट पोल आले नाहीत, दुसरा टप्पा संपल्यानंतर एक्झिट पोल आले नाहीत, पण ज्यावेळेस सर्व टप्पे संपले त्याच्या अर्धा तास नंतर एक्झिट पोल बाहेर आले। अर्थातच एक्झिट पोल हे कोणत्याही निवडणुकीवर परिणाम करणार नाहीत याची दक्षता घेऊन एक्झिट पोल प्रकाशित केले जावेत असे निर्देश या कायद्यामध्ये देण्यात आलेले आहेत। आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की सर्व निवडणुकांचे टप्पे पार पडल्यानंतर मतदानाची वेळ संपून अर्धा तास झाल्यानंतर हे एक्झिट पोल प्रकाशित केले जातात। याच्यामध्ये आणखी नियम असे देण्यात आलेले आहेत की एक्झिट पोल अर्धा तास नंतर प्रकाशित केले जावेत असं जरी म्हटलेलं असलं तरीही निवडणूक आयोग एक पत्र काढून केव्हा प्रकाशित करावेत याचे निर्देश देतं आणि मग त्याच्यानंतरच हे प्रकाशित केले जातात। भारतामध्ये जे सगळ्यात मोठ्या एजन्सीज आहेत त्यांची जर नावं आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये सी वोटर, ॲक्सिस माय इंडिया, CNX भारत आणि CSDS या जे काही सगळ्यात मोठ्या एजन्सी आहेत ह्या एजन्सी या एक्झिट पोल देत असतात। परंतु या एक्झिट पोल देत असताना आपल्याला असं दिसेल की हा एक्झिट पोल कशाच्या आधारावरती काढला जातो तर हा एक्झिट पोल काढत असताना या सगळ्या ज्या एजन्सी आहेत या एजन्सी एक प्रकारचं सर्वेक्षण करतात। अर्थातच या सर्वेक्षणाला एक रिसर्च मेथॉडॉलॉजी वापरली जाते आणि रिसर्च मेथॉडॉलॉजी वापरून त्याच्यामध्ये एक सॅम्पल ठरवलं जातं आणि मग सॅम्पल ठरवून त्या सॅम्पलच्या माध्यमातून हा एक्झिट पोल काढला जातो। आता एक्झिट पोल काढण्यासाठी कसल्या प्रकारचं सॅम्पल ठरवलं जातं तर त्यांनी असं ठरवलेलं असतं की समजा एक 100 मतदारसंघामधून आपल्याला एक्झिट पोल काढायचा आहे तर 100 मतदारसंघाची लोकसंख्या किती आहे आणि त्यातलं आपल्याला सॅम्पल किती घ्यायचं आहे हे ठरवलेलं असतं। अर्थातच ते सॅम्पल 1% असेल, 2% असेल, 10% असेल तर त्या सर्व लोकांचं सर्वेक्षण केलं जातं। मग हे सर्वेक्षण कधी होतं, जेव्हा लोक मतदान करून बाहेर पडतात, बूथच्या बाहेर येतात त्यावेळेस या एजन्सीचे काही एजंट किंवा सर्वेक्षण करणारे लोक त्याच्या बाहेर थांबलेले असतात आणि मतदान करून आलेल्या व्यक्तीला ते त्यांचं बिहेवियर विचारत असतात की तुम्ही कोणाला मतदान केलेलं आहे, पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोणाला बघायचं आहे किंवा तुमचं या निवडणुकीमधलं ओपिनियन काय आहे, तुम्हाला काय वाटतं की आता कोणाचं सरकार येईल, ह्या सगळ्या गोष्टी ते जाणून घेतात आणि त्याच्या आधारावरती हा एक्झिट पोल काढत असतात। याच्यामध्ये जे लोक माहिती देणार नाहीत त्यांचा देखील डेटा कलेक्ट केला जातो आणि त्यांना देखील यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही या कॅटेगरीमध्ये टाकलेलं जातं।
आता हे काही प्रश्न असतात, हे प्रश्न सर्व ठरलेले असतात आणि त्याच प्रश्नाच्या आधारावरती हे प्रश्न मतदारांना ते विचारले जातात आणि त्या माध्यमातून त्यांचं ओपिनियन काय आहे हे जाणून घेतलं जातं आणि लोकांचा कल कोणत्या बाजूने जास्त आहे हे बघितलं जातं। समजा 1000 सॅम्पल सर्वे घेतलेला असेल एखाद्या मतदारसंघामधून, तर 1000 पैकी जर समजा 600 लोकांनी ए पक्षाला आपली पसंती दर्शवलेली असेल आणि त्यातल्या 400 लोकांनी जर बी पक्षाला आपली पसंती दर्शवलेली असेल, तर असं गृहीत धरलं जातं की ज्या 600 लोकांनी ए पक्षाला आपली पसंती दिलेली आहे तिथला उमेदवार निवडून येऊ शकतो, असं एक्झिट पोल सांगितला जातो। खरं तर हे एक्झिट पोल सगळेच खरे असतात असं काही नाही आहे। एक्झिट पोल बऱ्याच वेळेस खोटे देखील ठरतात, त्याच्यामुळे एक्झिट पोलवर विश्वास ठेवणं हे देखील चुकीचं आहे। परंतु जे सॅम्पल निवडलेलं असतं त्या सॅम्पलमधलं 1000 सॅम्पल असेल समजा, तर त्या सॅम्पल निवडत असताना देखील त्यांनी कंटिन्युअसली एकाच रांगेमध्ये उभे असलेल्या लोकांना ते विचारलं जात नाही। तर समजा एखाद्या बूथवरती एखादा एजंट थांबलेला असेल आणि त्याला जर तिथून 10 सॅम्पल हवा असेल, तर तो असं गृहीत धरतो की जर समजा या बूथवरती जर 100 मतदान असेल तर प्रत्येक 10व्या मतदाराला हे विचारायचं की नेमकं काय घडलेलं आहे किंवा कशा प्रकारचं मतदान झालेलं आहे आणि मग हे सगळं सॅम्पल एकत्र केलं जातं, त्याला डेटा फीडिंग केलं जातं आणि त्याचं ॲनालिसिस करून किती लोकांनी ए पक्षाला पसंती दिली आहे, किती लोकांनी बीला दिलेली आहे आणि किती लोकांनी नकार दिलेला आहे हे सगळं ॲनालिसिस केलं जातं आणि ज्यांनी सगळ्यात जास्त ओपिनियन कोणत्या पक्षाला दिलेला आहे त्याचा अंदाज असा बांधला जातो की या मतदारसंघामधून हा पक्ष निवडून येऊ शकतो, अशा प्रकारचं हे काढलं जातं। परंतु हे सगळं काही अंदाजित होत नाही, तर याला सोशल सायन्सची एक रिसर्च मेथॉडॉलॉजी देखील वापरली जाते आणि त्या रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या आधारावरती हे रिसर्च केलं जातं। पहिल्यांदा अमेरिकेमध्ये 1936ला अशा प्रकारचा सर्वे करण्यात आलेला होता आणि तेव्हा ज्यांनी हा सर्वे केलेला होता त्यांचा एक्झिट पोल हा खरा ठरलेला होता आणि म्हणून एक्झिट पोलचं महत्त्व जगभरामध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। भारतामध्ये 1957ला अर्थातच दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक्झिट पोल काढण्यात आलेले होते। त्यानंतर अनेक संस्थांनी हे एक्झिट पोल काढलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा अनेक संस्था याच्यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। निवडणुकींच्या काळामध्ये अनेक संस्था पुढे येतात, ते आपलं एक्झिट पोल काढतात। आता तर भारतामध्ये असं झालेलं आहे की प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून त्यांचा एक्झिट पोल काढला जातो। परंतु भारतामध्ये ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या म्हणजे सी वोटर्स, ॲक्सिस माय इंडिया, CNX भारत आणि CSDS या काही महत्त्वाच्या संस्था आहेत ज्या खरोखरच संशोधन करून, रिसर्च करून, ग्राउंड लेवलवर जाऊन, फील्ड वर्क करून अशा प्रकारचा एक्झिट पोल देत असतात। परंतु भारतामध्ये प्रत्येक TV न्यूजचे चॅनल जे आहेत हे देखील आता एक्झिट पोल द्यायला लागलेले आहेत। खरं तर एक्झिट पोलचा सर्वे करत असताना त्या ठिकाणी सोशल सायन्टिस्ट जे असतात त्यांची गरज असते आणि या संस्था ज्या आहेत या संस्था त्यांचा आधार घेऊन हे एक्झिट पोल देत असतात। परंतु आजकाल झाले असं की कोणतीही संस्था येते, त्यांना सोशल सायन्स म्हणजे काय, रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे काय, रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये सर्वे कसा केला जातो, सर्वेक्षण कसं केलं जातं, सॅम्पलचा आधार काय असतो, सॅम्पलची मेथॉडॉलॉजी काय असते, कुठल्या प्रकारचं सॅम्पल घेतलं पाहिजे याचं कुठलंही ज्ञान या संस्थांना नसतं। परंतु या संस्था डायरेक्टली काय करतात तर मतदारांना एक माईक घेऊन विचारतात की तुम्ही कोणाला मतदान केलं, तुम्ही कोणाला पंतप्रधान म्हणून बघणार आहात असं विचारतात आणि त्याच्या आधारावरती हा एक्झिट पोल काढतात आणि असं सांगतात की लोकांचा कल यांच्याकडे होता म्हणून असा एक्झिट पोल निघतो आहे। परंतु अशा प्रकारचा एक्झिट पोल नसतो, तर एक्झिट पोलला एक रिसर्च मेथॉडॉलॉजी असते, सॅम्पल असतं, सॅम्पल ठरलेलं असतं, ते ठरवावं लागतं किती सॅम्पल घ्यायचं आहे, किती मतदार आहेत, किती लोकसंख्या आहे, किती मतदान झालेलं आहे, हे सगळे आकडे घेऊन आपल्याला हा एक्झिट पोल काढावा लागतो आणि मग त्याचा डेटा फीड करून त्याचा ॲनालिसिस देखील करावं लागतं। CSDS ही एकमेव अशी संस्था आहे जी संस्था थेट सांगते की आम्ही किती लोकांचं सर्वेक्षण केलेलं आहे, किती लोकांनी कशा पद्धतीचा रिस्पॉन्स दिलेला आहे, हे सगळा डेटा CSDSच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळं CSDS ही एक विश्वासार्ह संस्था म्हणून आपण या संस्थेकडे पाहू शकतो। बाकीचे जे काही न्यूज चॅनल्स आहेत हे न्यूज चॅनल्स केवळ एका पत्रकाराच्या आधारावरती त्याने किती लोकांना विचारलेलं आहे हे बघून हा एक्झिट पोल देतात असतात। त्याच्यामुळं एक्झिट पोलवरचा विश्वास लोकांचा उडत चाललेला आहे। काही मोजक्या संस्था अशा आहेत ज्या संस्था चांगल्या पद्धतीनं ग्राउंड लेवलवर जाऊन सर्वेक्षण करतात, फील्ड वर्क करतात आणि मग एक्झिट पोल देत असतात। आणि हे एक्झिट पोल असे काही कोणीही देऊ शकत नाही, तर त्याला संस्था रजिस्टर असावी लागते, त्या संस्थेमध्ये तज्ज्ञ लोक असावे लागतात, त्या तज्ज्ञ लोकांनी सर्वेक्षण करावं लागतं आणि निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच आपल्याला या एक्झिट पोलचे आकडे प्रकाशित करता येतात किंवा प्रसिद्ध करता येतात। आपल्याला जर यासंबंधी अधिक माहिती हवी असेल तर लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या आर्टिकल 126A मध्ये नेमकं एक्झिट पोल म्हणजे काय आणि त्याची नियमावली काय आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।